श्री स्वामी समर्थ. मी निकिता. माझ्या नवीन चॅनलवरती तुमचं स्वागत. चला तर आपण भेंडी ग्रेव्ही कशी बनवायची हे बघूया. त्यासाठी मी भेंडीचा हा मागचा भाग आणि पुढचा भाग असा कट करून घेतलेला आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला बारीक पाहिजे तर बारीक पण करू शकता. आधी मी धुवून घेतले आहे, मग कट केलेले. चला तर मग आपण चला मी इथं कांदा घेतला आहे. कांद्याचे असे बारीक कट केला आहे. त्यासाठी मी लसूण, टोमॅटो, अद्रकचा हा छोटा तुकडा, कोथिंबीर आता याची आपल्याला कच्ची अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. याला पाणी न घालता केली तर चालेल. चला तर आपण पेस्ट करू. इथं माझी अशी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. पाणी न टाकता अशी मऊ लसलुशीत पेस्ट तयार केली आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. आता भांड्यामध्ये तेल टाकून घेऊ. त्यामध्ये आता भेंडी टाकू. भेंडी चांगली परतत राहायची आहे. परतली का आपल्याला त्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं किंचितच 2 मिनटं चांगली परतून घ्यायची. चांगली कलर थोडासा चेंज होईस्तोवर परतीत राहायची. तर माझे 2 मिनिट झालेले आहे. आता भेंडी काढून घेऊ. याच भांड्यामध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून झाले का आता जिरे टाकू. आता त्यामध्ये आपल्या पेस्ट टाकून घेऊ. आता चांगलं हलवायचं आहे. आता त्याचा कच्चेपणा जाऊस्तोवर हलवीत राहायचं. त्याला जास्त वेळ परतून द्यायचं आहे. चांगलं परतीत राहायचं आहे. आता तेल सुटत आलेलं आहे. त्यामध्ये मी घरगुती आपला मसाला टाकलेला आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. आता मी हळद पावडर टाकते. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. तिथं मी मिक्स करते मस्त असं. आता यामध्ये मी थोडंसं चमचाभर दही ॲड करते. दह्यामुळे चव वाढते भेंडीची. ते पण असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं का मस्त तेल सुटूस तर हे पण परतून द्यायचं आहे. आता इथं तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं ग्रेव्ही शिजवण्यासाठी पाणी ॲड केलं आहे. ग्रेव्ही आपली चांगली अशी शिजून द्यायची आहे. आता इथं शिजत आली आहे. आता मी 2 मिनिटं झाकून ठेवते. आता आपली 2 मिनिट झाले आहे. आपली ग्रेव्ही एकदम मस्त अशी झालेली आहे. मी आता हलवून बघते. मस्त आपली अशी ग्रेव्ही तयार आहे. आता मी इथं भेंडी परतलेली टाकून घेते. ती पण अशी मिक्स करून घ्यायची. भेंडीला चांगलं परतत राहायचं आहे. भेंडी चांगली ग्रेव्हीमध्ये मिक्स करीत राहायचं आहे. आता आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ. भेंडी शिजवल ग्रेव्ही राहील एवढे पाणी टाकायचे आहे. आपले इथं पाणी टाकून घेतले. आता चांगली मिक्स करायची आहे. त्यामध्ये मीठ टाकून थोडंच टाकायचं आहे. आपण परतायला पण टाकले होते मीठ. आता कालवून घेऊन चांगली मिक्स झाल्यावरती झाकण ठेवून आपण इथं 2 मिनटं शिजवून देऊ. आता इथे 2 मिनिटे झाली आहे. आता ही तयार झालेली आहे आपली चटपटीत अशी ग्रेव्हीवाली भेंडी. खाण्यासाठी पण खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा ग्रेव्हीवाली भेंडी. अशी चांगली चटपटीत अशी आपली ही भेंडी तयार झालेली आहे.
अशाच सोप्या पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ही ग्रेव्ही भेंडी नक्की करून पहा.